चला पहा, फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे. जर का तुम्ही इथून आणखी 2 मिनिटांमध्ये खेळ चालू झाला नाही तर कडक निर्णय इथे मात्र घेण्यात येईल, कारण ही शिस्तीची स्पर्धा म्हणून सातत्याने ओळखली जातोय. टीम वलप प्लीज आपण लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. वारकरी सम्राटातील आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री वासुदेव बुवा पोरजी यांचा सन्मान इथे केला जात आहे. वारकरी सम्राटाचा एक संस्कार दीप ज्याला असं म्हटलं जातं की पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, होय होय रे वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे राजा राणी क्रिकेट संघाच्या वतीने केला जातो. राजा राणी म्हटलं ना, एक पनवेल आणि रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एकाची ओळख आहे. आमचे बालादादा धुमाल यांचा सुपुत्र राजा आणि सुकन्या राणी ही आज बालादादांच्या परिवारासाठी एक लकी फॅक्टर ठरलेले आहे. खऱ्या अर्थाने संत वचनाप्रमाणे की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता, तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, आणि तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाहीये. असे कन्यापुत्र ज्या कुलामध्ये जन्माला येतात ना, त्यावेळेस त्यांच्या परिवाराला आनंद होतो. मात्र साक्षात भगवंताला पांडुरंगाला सुद्धा माऊली इथे खऱ्या अर्थाने आनंद होत असतो. आणि हा आनंदी आनंदमय खऱ्या अर्थाने आमचे बालादादा धुमाल यांच्या परिवाराला झालेला आहे. कारण त्यांचा सुपुत्र राजा आणि सुकन्या राणी यांच्या नावाने आज ही स्पर्धा ओळखली जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हे ऐकत होतात आपण महागुरु म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक त्यांना का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण. पंच इथे 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वाकलनला. डिस्कस केलेल्या आयोजकांचा निर्णय आहे तो, नाही डिस्कस करून काही होणार नाही आहे. इथे निर्णय झालेला आहे. 12वा खेळाडू तुमचे तुम्हाला आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे. समोरच्या टीमने मान्य केलं आहे तरी सुद्धा आयोजकांचं म्हणणं आहे की जी पेनल्टी आहे ती पेनल्टी लागली जाणार आहे. टी शर्ट जर्सी कंपल्सरी जर्सी आहे. नाही त्यांचं तुम्ही त्यांना सांगितलं आम्हाला मान्य आहे, परंतु आयोजकांकडून पेनल्टी आहे ती. चला, स्पर्धेची नियमावली आहे. राजा राणी क्रिकेट संघ घोट या ऑर्गनायझर कमिटीची नियमावली आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, तुम्हाला ट्रॅक जर्सीमध्ये खऱ्या अर्थाने कंपल्सरी असणं गरजेचं आहे. सर्वचे सर्व 11 खेळाडू एकाच जर्सीमध्ये एकाच कलरची जर्सी आणि एकाच कलरचे ट्रॅक असणं गरजेचं आहे. पहिला बॉल वाकलन आणि वलप या 2 संघांमधील पहिलाच बॉल वाईड येताना मात्र पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मात्र घेतली जाईल. गीत 11 JK स्पोर्ट्स वाकलन आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान वलप. टॉस इथे जिंकलंय वाकलननं क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. दोन्ही बॉल दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाले. रोशन पाटील आहे तिथे स्ट्राईकला आपण पाहायला गेला तर एक चांगली खेळाडू, परंतु दोन्ही बॉलवरती क्लास जो आहे तो ऋषी पाटीलचं पाहायला मिळालं. फ्रंट लाईन गोलंदाजी करण्यासाठी येतात वाकलन टीमसाठी आणि एक चांगल्या पद्धतीने गोलंदाज हाताळण्याचा परिपूर्ण मात्र त्यांच्याकडनं प्रयत्न केला जातोय. 2 धावा धावफलकावरती लागल्या. 2 बॉलचा इथून वाईट बॉलने एक धाव मार, त्याच्यानंतर एक सिंगल आली. 2 धावा आणखी एक धाव इथे मात्र येताना पाहायला मिळतो. परंतु मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे हितेश पाटील आहेत आणि एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. सिंगल नंतर धावफलकावरती धावा 3 इथे मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक कन्वर्ट झाली. आता स्ट्राईकला आहेत रोशन पाटील. आणखी एक चांगला बॉल, ज्या बुंद्यातला बॉल ज्याला म्हणतात, साईडला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परिपूर्ण मात्र केला जातो. आणि खास आहेत गोलंदाज नेहमीच सातत्याने आपल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण षटक हाताळतात आणि इकॉनॉमिकली गोलंदाजी अगदी त्यांच्याकडनं मात्र हाताळली जाते. ऋषी पाटील पहिल्या षटकासाठी आलेले आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 3 बॉल झालेत. दिशा दिली फक्त. हे समजदारीचं क्रिकेट आहे. ज्यावेळी चांगली गोलंदाजी गोलंदाजांकडनं होते त्यावेळी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळा. एक सिंगल डबलनं गेम ऑन ठेवा. हे सातत्याने आपण पाहिलं. त्याचमुळे की काय इथून 5 धावा धावफलकावरती आणि तो क्लास आपल्याला फलंदाज सतीश पाटीलचं पाहायला मिळालं. रोशन पाटील समोर आहेत ऋषी पाटील.
यांच्या विरोधामध्ये मोठा फटका जरूर तिथे खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, परंतु किरण पाटील यांचं इफर्ट्स खूप छान पाहायला मिळालं. किरण म्हात्रे आणि तिथेही धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पहा नॉनस्टॉप एंडला रोशन पाटील यांचं कदाचित लक्ष नव्हतं, त्यामुळे आणखी एक धाव कदाचित घेता आली असती, पण तो थांबवले. तिथे दोन्ही धावांवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतात रोशन पाटील, सतीश पाटील. धावफलकावरती 7 धावा. शेवटचा बॉल या षटकातील. खूप जलद पद्धतीनं मात्र हा षटक संपवलाय, चर्चा पाहायला मिळतोय. ज्यावेळी व्हाईट बॉल नो बॉल येतात त्यावेळी थोडासा षटक लांबवण्यावरती जातो, परंतु त्यानंतर आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. वाय क्लास क्षेत्ररक्षणाचा इथे मात्र पाहायला मिळाला. गीतेश पाटील कडनं पकडलाय झेल, महत्वाची विकेट. हितेश होते तिथे आणि रोशन पाटील सारखा एक महत्वाचा फलंदाज पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती बाद. तर इथे आपण पाहतो जीत 11 क्रिकेट संघ वाकलन क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. क्रिकेटचा आनंद घेत असताना स्वर्गीय निरावंती म्हात्रे प्रतिष्ठान गावदेवी पिसारवी क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर संघनायक विजय पवार आणि त्याचबरोबर विजय आमचे परममित्र आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत असणारे एक सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर रमेश म्हात्रे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. विजयदादा तुमचं, रमेश म्हात्रे तुमचं आम्ही मनपूर्वक इथे आमचे मित्र सुनील सालुंके आणि बालादादा धुमाल यांच्या वतीने स्वागत करत आहोत. गीत 11 JK स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान वलप या दोन संघांमधील सामना. टॉस जिंकला होता वाकलन टीमनं. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. पहिल्या षटक नावी गेलाय ऋषी पाटील आणि टीम वाकलनच्या, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7. महत्वाची विकेट रोशन पाटीलची आली आहे. त्याचमुळे जर पाहिलं गेलं तर पिवंत जो षटक असतो तो सातत्याने मात्र चांगला हाताळण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. डीपमध्ये आपण पाहायला गेलं तर थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षण ढकललं गेलंय आणि त्याचबरोबर फाईन स्क्वेअरलिक तिथेही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉप आहे एक 30 सर्कलला पूर्ण बांधून ठेवलंय आणि त्याचबरोबर पॉईंट डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. गलीमध्ये आणखी क्लासिकल तोफा होता, तोफ्याला केलाय कबूल. बॉल सीमारेषा पार, परंतु इथून तिसरे पंचांची मागणी इथे करण्यात आली आहे बॅट्समन कडून. डेफिनेटली रिव्ह्यू सिस्टम वापरला जाईल. इथून आहे किंवा इव्हेंट्स च्या टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल आणि योग्य निर्णय येईल. षटका तर जरूर आलाय, परंतु हाईट फॅक्टर नो बॉल आहे का त्यासाठी मात्र इथून मागणी करण्यात आलेली आहे फलंदाज यांच्याकडून आणि त्याचमुळे हा चेक केला जातोय. खूप महत्वाचा आहे, कारण जर का नो बॉल आला तर फ्रीड बॉल येणार, एक धाव एक्स्ट्रा मिळणार आणि नाही आला तर 7 धावा. फेअर डिलिव्हरी, योग्य निर्णय. लँड होत होता खाली खरं पाहायला गेलं तर तुम्ही, आणि योग्य निर्णय सुनील साळुंके सरांकडून पाहायला मिळालं. आणि सँडी पालकर त्याचबरोबर सुनील तांडेल हे दोन पंच आपण सध्याच्या घडीला पाहतोय मैदानामध्ये. अनेक चांगले स्पर्धा त्यांनी यशस्वी करून दिल्यात. MCAचे ऑफिशियल पंच आहेत, बऱ्याचशा परीक्षा उत्तीर्ण पंच आहेत. हे राज म्हात्रे, सतीश पाटील आहेत. राज म्हात्रे नॉनस्ट्राईक एंडला आहेत. हा क्लास जरूर होता, परंतु ताकदीचा वापर प्रॉपर पाहायला मिळाला नाही. मनगटी फटका आला नाहीये, परंतु इथून झील अजिंक्य पाटील यांच्याकडनं मात्र पकडला जाते. ऑफ ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय आणि आणखी एक धक्का मात्र क्रमांक 2चा बसताना पाहायला मिळतोय टीम जय हनुमान वलभ टीमला. सतीश पाटील यांच्या स्वरूपामध्ये 13 या धावसंख्येवरती. आणि
5 षटकांमध्ये थोडंसं लॉंग क्रिकेट खेळायला शिकायला पाहिजे टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु बरेच वेळा टेनिस क्रिकेट असं खेळाडूंना वाटतं की षटकार चौकार मारलेलाच टेनिस क्रिकेट आणि हिरो ठरतो आपण आणि आपलं नाव होतो, रील्स बनवल्या जात आहेत. परंतु तसं नाही आहे. सुसज्ज मैदान आहे, चांगलं मैदान आहे. अलॉंग द कार्पेट खेळा, डाऊन द बॉल ग्राउंड खेळा, तुम्ही धावा बनवण्याचा प्रयत्न करा. 5 षटकांमध्ये जरी तुम्ही एका षटकामागे एका दुसरा फटका घेतलात तर एक धावसंख्या चांगली तुम्ही बनवू शकताय. परंतु हा बदलता क्रिकेट आणि बदलते खेळाडू आपल्याला वारंवार टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, पाटा बदललाय परंतु अप्रतिम. गीतेश पाटील यांच्याकडनं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि तेच तुम्हाला करायचं आहे. जे क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू सातत्याने मात्र क्रिकेटमध्ये पाहायला लागलं आहे. क्षेत्ररक्षण क्रिकेटचा हा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं जातं आणि ज्या टीमचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे ती टीम सातत्याने चांगलं परफॉर्मन्स करत असते आणि विजयाचे पर्सेंटेज त्या टीमचे जास्त असतात. मिडॉपमध्ये खालून काढलं अलॉंग द कार्पेट, चांगलं फटका इथे मात्र पाहायला मिळाला. 5 सिंगल आले आहेत इथे आणि एक सिंगलनं धावफलकावरती धावा मात्र पुढे सरकताना मात्र पाहायला मिळतील. 15 धावा, 15 रन स्कोरबोर्ड सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळत आहेत. आमचे वाकलनचे लिजेंड खेळाडू भरपूर वर्ष प्रदीप पाटील यांना आपण पाहतोय. क्रिकेटशी कटिबद्ध एकनिष्ठ म्हणून हे नाव सातत्याने घेतलं जातं. गीत 11 JK स्पोर्ट्स वाकलन टीम कडला वाव गिरकी घेतली, भिरकी घेतली आहे. गोलंदाजाला गिर 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 फिरवत बॉल सीमारेषा पार आणखी क्लासिकल येतोय षटकार. चालू असला सुंदर संगीत निश्चित ऐकलं, परंतु नोकरी व्यवसाय या गोष्टींवरती आपणही लक्ष दिलं पाहिजे. भूमिपुत्रांचं अस्तित्व टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे. हे सातत्याने अनेक संघटना काम करत असतात. लोकनेते दीपा पाटील साहेब यांचीही आपण नावाची चर्चा करू. तोपर्यंत मॅचकडे चांगला बॉल इथे मात्र हाताळला आणि शेवट एंड गोल्ड केलाय. एंड इज वेल. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि डॉट बॉलनं मात्र समीकरण संपलंय 2 षटकांचं सागर पाटीलच्या स्वरूपामध्ये आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 21 धावा 21 आणि स्कोरबोर्ड इथे आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 2 विकेट माघारी. आदरणीय राकेशजी पाटील पिसारवे यांचे इथे शुभ सन्मान केलं जाईल. आदरणीय राकेशजी पाटील साहेबांचं. तर मी त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सुनीलजी साळुंके साहेब आमचे कॅप्टन कूल या स्पर्धेचे मॅनेजमेंट डायरेक्टर यांच्याकडनं मात्र आपल्याला निमंत्रित करण्यात येतोय. राकेशजी पाटील सर या मुख्य व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत केलं जाईल. मॅच क्रमांक आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील तिसरी, त्याच्यानंतर तुर्भे आणि पिसारवे या 2 संघांमध्ये मात्र पाहायला मिळणार आहे. क्रमांक 4थीची मॅच आणि त्या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण आल्याची आम्हाला नोंद करा. या मध्यंतरानंतर आपली टॉस इथे मात्र घेतली जाईल. तुर्भे आणि पिसारवे 21 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. स्ट्राईकला आता मात्र आपण पाहतोय राज म्हात्रे एकच बॉल फेस केलेत आणि गोलंदाजी मार्कवरती ऋषी पाटील आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळताना आणि सांघिक तिसरा षटक. अलॉंग द कार्पेट इथे मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत इथे बॉलपर्यंत पोहोचतायत, उचलतील, फेकी करतील. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतील. 22 धावा 22 आणि स्कोरबोर्ड आपण पाहायला गेलात तर दोन्ही टीम तेवढ्याच ताकदवान आहेत. राजाराणी क्रिकेट क्लब गोटचं दमदार आयोजन आणि दमदार आयोजनाबरोबर जात असताना तेवढीच मॅच महत्वाची आपल्याला मात्र पाहायला मिळते. हा बॉल चांगला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, कण 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 कणकणीत आवाज करणारा, स्क्वेअर लेग कव्हर करणारा, पुलचा फटका, सीमारेषा पार, आणखी एक येतोय शानदार रुबाबदार षटकार.
6 धावेनं धावपलकावरती धावा ऍड झाल्या त्या 28 धावा 28 आणि स्कोर बोर्ड आपल्याला मात्र पाहायला मिळतो इथे. चांगला बॉल स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी ही कम्प्लिटली चांगली गोलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतं. ऋषी पाटील पहिल्या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या होत्या 7, एक महत्वाचा विकेटही प्राप्त केला होता आणि आता मात्र आपण पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये करतात. एक षटका जरूर आला त्याच्यानंतर कमबॅक डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळालं. समोर फलंदाज सतीश पाटील आहेत. राज मात्रे निखिलला पाहतो इथे. आणखी एक क्लास निखिल यांच्या बॅट मधून आलाय. अतिथी कक्षाला गवसणी घालणारा हा बॉल चाललाय सीमारेषा पार. निखिल स्टाईल हा येतोय. राजा राणी ग्रामस्थ मंडळ चषक घोट मधील षटकार. पाटील पहिला पहा हा क्रिकेट आहे. त्याच म्हटलं जातं ना की ज्यावेळी महत्वाचे फलंदाज मैदानामध्ये होते त्यावेळी धावा 7 आल्या. त्याच्यानंतर ऋषी पाटील तिसरा षटक घेऊन आलेत. आतापर्यंत मोठी धावसंख्या या षटकामध्ये आल्यात. आणखी एक दे धडक बेधडक हा षटकार येतोय. कडक कडक कडक. पंचवीस धावांची बहारदार खेळी साकारतोय फलंदाज अप्रतिम. इथे मात्र पाहायला गेलात तर निखिल पाटील. आणखी एक वाईट बॉल अतिरिक्त धावपलकावरती येताना मात्र पाहायला मिळतात. काय इथे मात्र पाहायला गेलं तर जमेची बाजू होताना पाहायला मिळतं. 2 षटकांपर्यंत परिपूर्ण मात्र हा खेळ राहायला गेला होता टीम वाकलनकडे. आता मात्र आपण पाहायला गेलं तर हा खेळ परिपूर्ण वलभ टीमकडे फिरकताना मात्र पाहायला मिळतोय. झेल होता, झेल झालाय ड्रॉप आणि पाहायला गेला तर आज समुद्र हा इथून आपण षटक समाप्त झालाय. तिसरं 3 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 41 धावा. आणि कौतुक करावं लागेल राजाराणी गोट टीमचं, कारण आज डाल मुंडी ही जेवणासाठी आम्हाला मिळाली. कमी ठिकाणी दाल मुंडीचा आस्वाद मिळतं, परंतु डाल मुंडी आणि भाकरी हे राजाराणी घोटच्या आयोजनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. तर रुपेश अनंताची लढत असणार आहे. आपण पाहतो स्वर्गीय निरावंती म्हात्रे, गावदेवी जय भोलेनाथ पिसारवे संगनायक. आपण इथे पाहतो विजय पवार उपस्थित आहेत. आमचे मित्र राकेश यांना पाहतो. नेट सेवा पिसारवे गावामध्ये त्यांची नेहमी उपलब्ध होत असते. उपस्थित आहेत गावदेवी क्रिकेट संघ तुर्भे. मोहन आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पहिलं सत्र संपलं की लगेचच नाणेफेकी ते संपन्न होईल. पिसारवे आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने बघा आमचे मित्र समालोचक मित्र अतुल म्हात्रे यांच्या वतीने स्पर्धेला आणि संघाला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. हे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक. थँक्यू. आपण ऐकतायत या स्पर्धेला एक अनोख्या आवाजानं मात्र या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून दिली. ते महागुरु आमचे गुरुवर्य MD गडगे सर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक आणि शब्दांचा भरमसाठ अभ्यास, आवाजाचा बाज आणि बाजेतील आवाज नेहमीच ऐकत असतो अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. क्रमांक 3 चा षटक इथे मात्र आपण पाहायला गेलं तर अजिंक्य पाटील घेऊन आलेत. चांगला बॉल. सांघिक चौथा आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य पाटील क्रमांक 4 चा षटक इथे मात्र घेऊन आलेत. पहिला बॉल चांगला हाताळलाय आणि यासाठी ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर महत्त्वाचे गोलंदाज ऋषी पाटील यांच्यावरती हल्ला चढवला. तिथे मात्र त्या तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि त्याचमुळे वलभ टीमच्या मात्र इथून धावसंख्येला आकार उकार बहर येताना मात्र पाहायला मिळालं. खुश असतील आता वलभ टीमचे मात्र समर्थक. 41 धावा मात्र जरूर लागल्या होत्या. टायमिंग फसलाय तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक हितेश मडवी आहेत, हितेश पाटील आहेत आणि इथून पकडला गेला झेल फलंदाज बाद बॅक टू डिग आउट. आणखी एक महत्वाचा विकेट
मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल राज म्हात्रे. नयन पाटील, तुम्हाला एक चांगली फलंदाजी साकारावी लागेल. नयन पाटील याला जी आपण पाहायला गेलं तर साकारली निखिल पाटीलनं. खूप चांगली फलंदाजी निखिल पाटीलची पाहायला मिळाली. आल्या आल्या मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु तिथेच कॉपी पेस्ट फटका. कंट्रोल सी कंट्रोल व्ही, परंतु फलंदाज बाद, ऑल डिलीट. ऋषी पाटील, ऋषी म्हात्रे मात्र मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक गोलंदाज अजिंक्य पाटील. या बॉलवरती विकेट आली तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कदाचित मात्र येऊ शकतोय. दक्ष राहावं लागेल इथे क्षेत्ररक्षकांना आलेला झेल तुम्हाला सगळे प्रयत्न करून पकडावं लागेल. आपला गोलंदाज ऑन हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिकचा बॉल, ओ चांगला बॉल, फिरकी घेतली. हॅट्रिकचं स्वप्न अपुरं राहिलं, परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच तुम्हाला अजून क्रिकेट खेळायचं आहे. 4 बॉल डॉट आलेत. हॅट्रिक नसते तर मिडन ओव्हर अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये हाताळली नाहीये. म्हणजे पहिली मिडन ओव्हर येईल का? 4 बॉल तर डॉट आलेत, त्याचीही चर्चा. आलाय हा बॉल डॉट आलाय, काय बोलवाला. अजिंक्य पाटील यांचं मात्र पाहायला मिळतोय 5 बॉल डॉट आलेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 20 आणि आतापर्यंत चौथ्या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. 5 बॉल डॉट. राजाराणी क्रिकेट क्लब मधील पहिला निर्धाव षटक येईल का? नाही आहे. ठासून ठोकून इथे मात्र ऋषी सांगतोय मी आहे मैदानामध्ये. बॉलला पाठवून दिलंय डीप स्वीपरच्या डोक्याच्या वरून. पुलचा फटका सक्सेसफुल. 6. चार षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आल्या 47. अंतिम षटक इथे मात्र बाकी असेल. चला टॉस साठी इथे मात्र लगेच पाचारण करा. तुर्भे वर्सेस पिसारवे नेक्स्ट मॅच. कॅप्टन आपण आल्याची आम्हाला लगेच नोंद करायची आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय नयन पाटील. बाद झाल्यानंतर ऋषी म्हात्रे गेलेत, परंतु ऋषी म्हात्रे यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. निखिल पाटील त्यांच्या बॅटमधूनही धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळाला. 8 बॉलमध्ये 25 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. गोलंदाजीसाठी अंतिम षटकासाठी अनंत काटकरी आपल्याला पाहायला मिळतात. फाईन मध्ये खेळून काढल्या. जरूर तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल निघालाय. फलंदाज निखिल पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार.
बाद झाल्यानंतर ऋषी आले, ऋषीही चांगली फलंदाजी केली, एक षटकार जरूर तिथे आले, 2 बॉल डॉट केले असते तरी सुद्धा. परंतु निखिल पाटीलची कौतुक करावं लागेल, आतापर्यंत त्यांची फलंदाजी पाहिली 9 बॉलमध्ये 29 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. अनंत काटकरी, ओहो घुटना टेक तमाशा देख, घुंगरू शॉट, छननन चुम 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 आवाज करत बॉल सीमारेषा पार आलाय निखिल पाटीलच्या बॅटमधून षटकार. क्लब टीमच्या काय एक 40-45 धावा येतील, परंतु त्यानंतर मात्र निखिल पाटीलचं कौतुक करावं लागेल. ॲक्शन 4 मध्ये मात्र ते खेळाडू गेलेत मिडल ऑर्डरमध्ये, आणि मिडल ऑर्डर परफेक्ट आहे हे दाखवण्याचं काम इथून मात्र निखिल पाटील करताना पाहायला मिळतात. इथे आणखी एक लांब लचक ऋषी आहेत, परंतु ऋषी फक्त पाहत राहणार आहेत. कडक आणि दे धडक अनंत काटकरी यांच्यावरती हल्ला आणि हल्ला चढवला जातोय. फलंदाज निखिल पाटीलच्या बॅटमधून आणखी एक येतोय षटकार. 11 बॉल आणि 41 धावांची बहारदारकी, 9 धावा दूर, 3 बॉल आहेत. एक षटकार एक चौकार येईल का? स्पर्धेतील पहिला अर्धशतक येईल का? 3 बॉल शिल्लक आहेत, 9 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी, बाईक सिरीज साठी आहे. या सगळ्या कॅल्क्युलेशन मांडले जातात डगआउट मध्ये आणि सांगतात यस ठोक ठोक ठोक. डगआउट मध्ये सांगितलं जातं. एक खासियत आहे, खूप छान क्रिकेट. हा एक आलाय, गिरकी घेतली, फिरकी घेतली, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका, बोटाला चाच 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 चटका, बॉल सीमारेषा पार, षटकार. आता इथून पाहायला गेलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हा खेळतोय खेळाडू निखिल पाटील. 47 धावांवरती, 3 धावा दूर. अर्धशतकी खेळण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावा दूर असणार आहे. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल मध्ये 3 धावा येतील का, की इथून अनंत काटकरी आपल्या संघाला विकेट काढून देतील. धावफलकावरती धावा 69. काय खेळ खेळलाय निखिल पाटील. हा फटका फसलाय, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे, स्वप्न राहिलेत, परंतु ही पारी विसरता येणार नाहीये. नाव आहे निखिल पाटील. पाटलाच्या पोरानं करून दाखवलंय, जिथे खेळ फसला होता त्या खेळाला हसवलंय. धावफलकावरती लागल्यात 69 धावा, परंतु 13 बॉल मध्ये 47 धावांची भारदार खेळी करणारा निखिल पाटील जय हनुमान वलभ संघाचा बॅक टू डगआउट. टोक डीजे. खऱ्या अर्थाने फलंदाजाचं निश्चित स्वरूपात इथे कौतुक करावं लागेल वलभ क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. आणि खेळाडू कक्ष मध्ये रुपेश बघ टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्याचं अभिनंदन करण्यात आलं. एकतर्फी खिंड लढवली आणि रुपेश असं म्हटलं जातं ना, एक संगीत मला आठवलं की सोबती रे तू तुझाच आण तुला तुझीच साथ, शोधुनी तुझी तू वाट, साल एकला होऊन दे जरा उशीर, सोडतोस काय धीर, रात संपता पाठ होई रे पुन्हा, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. बघा सुनील सुद्धा खुश आहेत. ओ टुरपेश हे महागुरु आहेत, म्हणून तर आयोजक त्यांच्या डेट घेऊन स्पर्धा आयोजन करत असतात, कारण एक मोठं नाव आहे. आणि षटक क्रमांक समाप्त झालंय. 5वा आणि 5 षटकानंतर धावफलकावरती धावा तब्बल लागल्या 70. 3 षटकांपर्यंत 2 षटकापर्यंत असं आपल्याला वाटत होतं की 69 धावा माफी असावी, 70 धावांची गरज विजयासाठी. तर जाऊया आपण परत एकदा अतिथी कक्षामध्ये, जिथे आमचे महागुरु MD गडगे सर जोडले जातील. सुनील साळुंके सर असतील, आमचे पप्पू पाटील असतील. चला हरिभक्त परायण श्री वासुदेव बुवा पोरजी यांच्या शुभास्ते नाणेफेकी ते संपन्न होईल. एका बाजूला आपण मोहनला पाहतो, एका बाजूला विजयला पाहतो. स्वर्गीय निरावंती म्हात्रे एकेकालच्या माजी सरपंच, त्यांच्या नावाने संघ पिसारबे खेळतो. गावदेवी क्रिकेट संघ
तुर्भे मौन यांचा संघ. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल स्वर्गीय निरावंती मात्रे माजी सरपंच प्रतिष्ठान गावदेवी जय भोलेनाथ पिसारबी क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात विजय आपण इथे नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निश्चित स्वरूपात ही विकेट जर बघितली आपण फलंदाजांची दहशत बघायला मिळतो. ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या गोलंदाजांना तुम्ही काय संदेश देणार. आम्ही तर पहिले क्षेत्ररक्षण करू आणि 50 धावापर्यंत 50-55 धावापर्यंत राखू. निश्चित स्वरूपात काल आम्ही KPC इनामपुरी क्रिकेट नाईट स्पर्धेमध्ये बघितलं. खास करून संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारबे यांनी ज्या खेळाडूवर बक्षिसांची बरसातसुद्धा केली. मंगेश याला आपण पाहणार आहोत ॲज ए कॅप्टन म्हणून. या स्पर्धेमध्ये सुद्धा मंगेश असेल तेजेश असेल त्यांच्या कामगिरीवर निश्चित त्यांच्याकडनं तुम्हाला कशा प्रकारच्या अपेक्षा असणार आहेत. तेजस्वरी बॉलरवर अपेक्षा आहे आणि मंगेश बॅटिंग. नाणेफेक जिंकलेली प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तुर्भे विपक्ष पिसारबे यापूर्वी आता या सीझनमध्ये कधी लढत झाली होती. आताच झाली होती KPCला खेळायच्या आधी ते जिंकले होते आणि आमच्या मॅच होतच राहतात. चला म्हणजे पलटवार करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. राजाराणी क्रिकेट संघ घोट आमचे बालादादा धुमाल यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केलेली आहे. काय सांगाल स्पर्धेबद्दल. स्पर्धा एक नंबर आहे आणि निश्चित स्वरूपात लढत कशी होईल. पिसारबे विपक्ष तुर्भे मैत्रीपूर्ण लढत असेल परंतु संघर्ष बघायला मिळेल 100%. थँक्यू सो मच. चला नाणेफेकीचा कौल स्वर्गीय निरावंती प्रतिष्ठान गावदेवी पिसारबे नाणेफेक जिंकली विजयने क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी क्रिकेट संघ तुर्भे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. चला आमचे राकेशचा सन्मानित केलं आहे. राकेश म्हात्रे राकेश पाटील आमचे बघा लाईव्ह प्रसारण सेवेसाठी तुर्भे गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो नेट सेवा मात्र ते सातत्याने विनामूल्य सेवा राकेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही पाहत असतो आणि त्यांचा यथोचित सन्मान माऊलींच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. चला मोहन मोहिरिया आपला सन्मान केला जाईल. शांत स्वभावाचा खऱ्या अर्थाने क्रिकेटर मोहन नेहमी हसत येणारा आणि आदर करणारा प्रत्येक समालोचक असो पंच असो स्पर्धा ऑर्गनायझरचा कमिटीचा त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मोहन भोईर गावदेवी तुर्भे क्रिकेट संघाची एक चांगली ओळख आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. चला विजय पवार आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि दोन्ही खास करून बघा मग आमचे राकेश पाटील असतील त्यानंतर मोहन असतील हे दोन्ही आमचे सुनील दादांचे सुनील सालुंके यांचे खास परममित्र आहेत. चला यापूर्वी आवाज आपण रुपेश पाटील जनवले यांचा ऐकलं. आता लहू फडके खेरणे यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच महागुरु. सामना क्रमांक 3 पहिल्या फेरीतील गीत 11 JK स्पोर्ट वाकलन बनाम जय हनुमान वल्लभ 70चा टार्गेट. पहिला बॉल फुल टॉस किरण म्हात्रे ऑन फायर बॉल चाललाय लॉंग लेगच्या वरन यूज अँड मॅक्सिमम षटकार. की तुम्ही या सामन्यामध्ये जिवंत आहात आणि स्ट्रायकर एंडला किरण म्हात्रे विस्फोटक फलंदाज आहे. फ्रीडचा बॉलला उडवलाय लॉंग ऑफला एका टप्प्यानं बॉलला अडवले. चांगली फिल्डिंग आहे. राज होते तिकडे. फ्रीडच्या बॉलला फक्त एकच धाव 8 धावा धावपालिकावरती.
72 धावांचं टार्गेट आहे, कारण का 2 धावा पॅनल्टीच्या आहेत. आणि किरणच्या सोबतीला प्रदीप पाटील. ओल्ड इज गोल्ड बट एज इज जस्ट नंबर. अगदी 40+ आहे, परंतु रेग्युलर क्रिकेट अजूनही खेळतोय, अजूनही हिंमत हारली नाही आहे. तो सांगतोय की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सामना आहे, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. बॅकअप द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. राज आहे डीप मध्ये, 1 धाव मिळेल या बॉलवर. अगदी पहिल्या डावाचा विचार केला तर 4थं षटक आय थिंक अजिंक्य पाटीलनं कमालीचं ठेवलं होतं. अवघ्या 6 धावा त्या ओव्हरमध्ये दिल्या, परंतु शेवटचं षटक अनंत कातकरीचं थोडंसं महागडं राहिलं, कारण का तिथे 22 आल्यात. किरण वेल लेफ्ट, कारण का त्याला माहिती आहे बॉल इथे वाईट पाहायला मिळेल, एक्स्ट्राच रन जरूर पाहायला मिळेल. आणि किरण यंदा आय थिंक कर्तव्य आहे, साखर एंगेजमेंट झाली आहे त्याची, त्यामुळं याही गोष्टी घडायलाच हव्यात. वारंवार क्रिकेट नाही आहे तर फ्युचर ऑफ फॅमिली विचार करायला हवा. गुडगा वाकोला, बॉल चाललाय सीमा पलीकडे दणदण करत, चौकार. सिनियर क्रिकेटर झी11 वाकलन आपल्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि तुमचे परम मित्र सागरदादा पाटील बुर्दुल यांच्या वतीने राजा राणी क्रिकेट स्पर्धेला आणि खऱ्या अर्थाने प्रदीप दादा तुम्हाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर पाटील मनपूर्वक तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. मागच्या बॉलवरती चौकार आला. टोटल 14 धावा धावपलिकावरती. 3 बॉल आतापर्यंत समाप्त आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. इथे अपील जोरदार आहे, परंतु पंच सांगतात की इथे बॉलला उंची जास्त आहे, त्यामुळे डॉट बॉल आला. इथे डॉट बॉल आलाय, स्कोर थांबला जाईल. 14 धावा इथे धावपलिकावरती. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. वल्लभ संघ म्हटलं तर आमचे प्रवीणजी टेंबे सरांचं गाव, वाकलन म्हटलं तर ओमकारजी शेट्टे. 2 गोड आवाज आहेत रायगड आणि ठाण्यामध्ये. इनसाइड आउट डीप प्रेक्षकावर बीट केला, बॉल चाललाय बॉडी लाईनच्या पलीकडे, दन दन करत मिळतील 4 धावा. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 18 धावा धावपलकावरती लागल्यात. 72चं टार्गेट आहे, सोपं काम नाही आहे. आणि इथे आक्रमणाला सुरुवात झाली, परंतु मिसटायमिंग आहे. स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर तैनात, बॉलच्या खाली आलाय आणि झेल ड्रॉप आहे. आणि प्रतीक होते तिकडे, झेल ड्रॉप झालाय. झेल सोडलाय कोणाचा? तो किरण मात्रेचा. शेवटचा बॉल होता, षटक समाप्त आहे. धावा धावपलकावरती बिनबाद 20. DJI एकविरा चिंद्रन लव जर आपण विचार केला ना, प्रदीप पाटील यांना आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने. एक काल असा होता, वाकलन क्रिकेट संघ आजी आणि यापूर्वी सुद्धा ज्या संघाचा संपूर्ण ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये दबदबा, त्या संघाचं आणि प्रदीपनी प्रतिनिधित्व केलं. आता मात्र ज्युनियर संघाचं युवा खेळाडूंना घेऊन ते एकत्रित आलेले आहेत. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना लव इथे की विजलो, प्रदीप दादांच्या बद्दल सांगायचं झालं ना की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेठेने उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे खऱ्या अर्थाने उद्या उडेन मी आणि अडवू शकेल अशी आज मला खऱ्या अर्थाने भिंत नाही. असे एक प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्वाने क्रिकेटर म्हटलं ना तर प्रदीप दादा पाटील.
यात शंका नाहीये. अगदी चांगलं वक्तव्य आपण महागुरु सर तुम्ही इथे सादर केलंय. आणि प्रदीपजी पाटील याच्यासाठी ते योग्य ठरलं जात आहे. परंतु फिल्डिंग करत असताना आय थिंक प्रदीपनं 2 झेल ड्रॉप केलेत. त्याची किंमत मोजावी लागली आहे. आणि आता किरण मात्रेला जीवनदान दिलंय. त्याची किंमत किती धावेने मोजावी लागेल वल्लभ संघाला हेही पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला प्रदीप आलाय. ऋषीचा पहिला बॉल अगदी अपील केली जाते परंतु एक धाव पूर्ण आहे. या बॉलला बॅटकेट आहे. हो धावा इथे ऍड केलं त्यामुळे 72चं टार्गेट आहे. 69 ऑलरेडी बनल्या होत्या. 2 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या 71 झाल्या आणि 72 धाव्यांचं लक्ष आहे. आणि 47 धाव्यांची ती निखिल पाटीलचा इनिंग कोण विसरेल. 13 बॉल 7 षटकार 1 चौकार. आणि आय थिंक निखिलचा एक झेल प्रदीपनं सोडलाय आणि तिथनंच ती गाडी सुसाट निघाली होती. आता प्रदीपला ते करावं लागेल आणि खास करून किरणला त्याला जीवनदान मिळालं मागच्या बॉल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. किरण सायखेरेंडा ऋषीचा पुढचा बॉल. ऋतिक आहे ए जान ठेखन ज्याला जीवनदान दिलं होतं त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. आणि निखिलला मात्र किरण मात्रेचा हा झेल टिपला जातोय. व्हॅल्युएबल विकेट होती या मॅचची. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. धाव फलकावरती 21 एक गडी बाद. लागतील. हितेश पाटील आल्या 3ऱ्या क्रमांकावरती 21 धावा 1 विकेट. ऋतिकला इथे यश मिळालंय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. ही मॅचची गोल्डन विकेट होती. किरण मात्रे जीवनदानाचा फायदा उचलता आला नाहीये. डाऊन द ग्राउंड लॉप केलंय ऑन साइडला. अगदी डाऊन द ग्राउंड राहिलाय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव या बॉलवरती कारण का प्रदीप स्ट्रायकर एंडला राहील. आणि प्रदीपचं फिटनेस थोडासा जरूर अडचण येईल आय थिंक कारण का डबल टेबल धावा पहिला काल होता तो. आत्ता थोडा प्रेशर आहे त्याच्यावरती. परंतु अजून फटके त्याच्या स्लॉटमध्ये जेव्हा येतील ना ते फटके पाहायला तो आनंद पहिल्यासारखाच पाहायला मिळेल. आणि तोही उत्सुक आहे. जरूर त्याच्या बॅटमधनं आपल्याला या इनिंगमध्ये ते स्ट्रोक पाहायला मिळतील यात शंका नाही आहे. गोलंदाज ऋतिक तयार. समोर प्रेशर टाकण्यासाठी प्रदीप तयार आहे. डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज दांडेगोल. ट्रिपलला चित केलाय. प्रदीप पाटीलला माघारी परतवलं जात आहे. ज्या गोष्टीची आम्ही चर्चा केली किरण परतला त्याच्या मागे कोण येणार आणि प्रदीप येतोय. लहू खऱ्या अर्थाने इथे जानमान वल्लभ क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचं सुद्धा कौतुक करावे लागेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना अतिशय धाकड फलंदाजी जानमान वल्लभ क्रिकेट संघाच्या फलंदाजांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. परंतु आता दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना लेंथ लाईन आणि दिशा हा संगम मात्र त्यांच्या मार्फत आपल्याला इथे बघायला मिळतो. ओ टू लहू फडके.
धारदार गोलंदाजी प्लेड ऑन झाले बॅटच्या आतली कडा आणि यष्ठ्या उद्ध्वस्त झाल्या प्रदीप पाटीलच्या. जीवन आलाय नवीन फलंदाज. कमी गतीचा बॉल अगदी इथे फर्स्ट स्लिपला फिल्डिंग खराब आहे एकदा पूर्ण आणि तिथे थांबावं लागते. नयन होते नयन आणि ऋषिकेश. नयन आणि ऋषिकेश होते. एक धाव इथे बनले. टोटल 23 धावा आता धाव पलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की आता धावा झपाट्याने बनतात आणि 70-72 धाव्यांचं लक्ष जे आहे ते आता कम्प्लिटली पूर्ण करेल वाकलन संघ. परंतु ऋतिक मात्र आला आणि त्यानं सर्व काही चित्र बदललं गेलंय. 2 विकेट्स महत्वाच्या याच ओव्हरमध्ये मिळवल्या. 2 सलामीरांना माघारी पारतलंय आणि इथे या बॉललाही सिंगल आहे. 1 डाऊन आणि सेकंड डाऊन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय. षटकातील हा शेवटचा बॉल होता. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले. पॉवर प्लेची 2 षटके समाप्त आहे. धाव पलकावरती 24 2 गडी बाद. सामना कशा पद्धतीनं वाचवला जाईल वाकलन टीमसाठी प्रयत्न करावा लागेल. थोडं स्पीडअप करा. फास्ट क्रिकेट खेळायचा थोडा. जय हनुमान वलप विरोधात गीत 11 जॅके स्पोर्ट वाकलन हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला वाकलन टीमनं. गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिलं षटक चांगलं 7 धावायचं. त्याच्यानंतर 14 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये. तिसरं षटक महागडं राहिलं. तिथे 2 कॅचेस ड्रॉप होत्या आणि 20 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. त्याच्यानंतर अजिंक्यनं कमबॅक केलं 6 धाव्यांचं आणि अनंतानं मात्र परत एकदा मार केला. शेवटचे 2 बॉल चांगले होते परंतु 4 मध्ये अगदी 22 धावा खर्च होत्या. 69 बनल्या. पॅनल्टीच्या 2 71 आणि 72चं लक्ष चेस करत असताना पहिल्या ओव्हरला 20 आणि दुसऱ्या षटकात 2 बाद 4च धावा आल्या. सामन्याला टर्न केलं गेलंय ऋतिक मात्रेनं आणि आता सतीश पाटील आलाय. चला आज एकच संघ क्वालिफाय होणार आहे. त्यासाठी वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. कमालीचा बॉल आहे. अगदी या बॉल खेडे सर्वजण पाहतच राहिले की बॉल प्रितेशची वाट पाहिलं की यार हितेश वाट पाहत होता की बॉल कसा आहे. स्लोअर गतीचा बॉल सतीशनं डिलिव्हर केला. डॉट बॉल आलाय. परत एकदा तयार आहे. इथे वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन आहे. एक्स्ट्रा रनची गरज आहे कारण का कॉन्फिडन्स वाढण्यासाठी त्यांना धावा हव्यात मुबलक. बिना मेहनतीच्या धावा अशा पद्धतीने मिळाला. एक्झॅक्टली पहिलाच नो बॉल मिळाला होता वाकलन टीमला. असं वाटलं होतं की वाकलन संघ आता हवी होईल परंतु हे क्रिकेट आहे. इथे तसं घडत नाही आहे. फटका चांगला आहे. अगदी इथे मंचावरती या बॉलला पाठवला. षटकार. बॉल आता वाकलन टीमला मॅच मध्ये आणून जाईल का कारण का त्याच्यानंतर षटकार लागलाय. 31 धावा धाव पडल्यावरती. अजून एक वाईट बॉल. प्रेशर आहे गोलंदाज सतीश वरती. त्यालाही चांगलंच ठाऊक आहे वाकलन गावाचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये भरपूर मोठं आहे कारण का त्यांच्यामध्ये क्षमता प्रोटेक्शन अगदी 11व्या नंबरपर्यंत भरलेली आहे. त्यामुळे इथे 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेला असं नाही का सामना बनेल कारण 18 मध्ये 48ची गरज असताना आता 8 धावा 2 बॉलमध्ये म्हणजे 16 बॉल शिल्लक 40ची गरज आहे.
हा एक बॉल चाललाय सीमा पलीकडे. हितेश ऑन अ फायर. षटकार. नामवंत क्रिकेटर, मग घोट गावामध्ये कोणती डे स्पर्धा असो अथवा नाईट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये ज्यांचा दमदार सातत्याने योगदान असतो ते आमचे परममित्र कुमार पाटील घोट यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. थैंक यू सो मच. वेलकम है, स्वागत है पाहुण्यांचं सरच स्वागत. अक्सर कई मरतबा खिलाड़ी दर्शकों को लगता है कि पावर प्ले में यदि रन ना बने तो शायद ये टीम आगे जाके जीतेगी नहीं, लेकिन क्लास में पिछले बेंच के ऊपर बैठने वाला एक बंदा जो होता है वो आगे आके पहला नंबर निकालता है. इस मर्तबा डॉट बॉल. प्रयत्न चांगला होता परंतु फुटवर्कचा वापर नव्हता या बॉलवरती. 4 बॉल समाप्त झाले आणि इथे 14 धावा 4 बॉल मध्ये बनवल्यात. संजीवनी देण्याचे काम हे षटक आहे मी म्हणेल वाकलम टीम साठी. 38 धावा धावपटलावरती 2 बॉल अजून शिल्लक आहेत. प्रेशर आहे गोलंदाजावरती. अनदर वाईट बॉल. तिसरा वाईट बॉल आहे. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर षटकार, आता वाईट आला आहे. पुढचं समीकरण काय असेल या ओव्हर मध्ये? अजून एक षटकार पाहायला मिळेल घ्या आणि जर आला तर इथून मात्र सामन्याला कलाटू 100% मिळेल, यात शंका नाहीच आहे. परंतु अजून एक बॉल वाईट आहे. 100 रन 4 धावा सतीशनं खर्च केल्यात. प्रेशर आहे समोर. हितेश पाटील ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो ना अगदी पूर्णपणे दबाव आहे. अजून मॅच बनली जाते. 40 धावा धावपलिकावरती अपील आहे परंतु इथे या बॉलवरती काय घडलं जाईल? याच पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाजाला बाद दिलं जातं इथे. इनर एज बॅटची आय थिंक इथे लागली असावी आणि एसटी रक्षकाने केलेली अपील पंचांनी लगेच उचलून धरली आणि फलंदाजाला इथे परतावा लागेल. हा मोठा धक्का मिळाला आहे 40 धाव संख्येवरती. बॅटिंग एज साठी रेफर नाहीये आपल्याकडे, रिव्ह्यू सिस्टम नाहीये. फक्त आपल्याकडे वाईट्स आणि हाईट फॅक्टर बेमर साठीच. हा डिसिजन ऑनफिल्डचाच निर्णय आहे, त्यामुळे इथे अल्ट्रा एज साठी आपल्याकडे ती सुविधा नाही आहे. जरूर नेक्स्ट इयर आम्ही आई एक्युरे इव्हेंटच्या माध्यमातून तो प्रयत्न करू. फलंदाज बाद आहे. काही मुवमेंट्स असतात सुनील दादा, प्रत्येक मॅच मध्ये अशा कुशल मुवमेंट असतात, तिथे अगदी बारकाईनं ते हँडल करावे लागतात. थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण एक संघ क्वालिफाय करायचा. अजून 3 सामने बॅलन्स आहेत आपले. ऋषी आलाय. इनसाइड आउट मिसटायमिंग आहे परंतु डीप मध्ये कोणीच प्रोटेक्शन नाही आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण आहेत. या बॉल वरती 2 धावा पूर्ण झाल्या. ते षटक भरपूर लांब लचक गेलाय. 42 धावा आता धावपालकावरती राहिल्या. 12 बॉल शिल्लक आणि 30 धाव्याची गरज आहे. टीम मीटिंग कमी असू द्या वल्लभ संघ. 12 बॉल शिल्लक 30 ची गरज आहे. चला पाणी घेऊन जा.
करेल याची दक्षता घ्या आपण. मॅसेज पण असेल तरी तो 12th मॅनच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल, कारण सध्याच्या घडीला ही टेक्नॉलॉजी वापरली जाते प्रत्येक टीमकडनं, त्यामुळे काही आपण रूल्स फॉलोअप करायचे आहेत. 12 बॉल आणि 30 धावेची गरज आहे. सामना अजून आय थिंक बॅलन्स आहे. 15 धावा प्रति षटकामागे तेवढं मागणं नाही आहे. मधल्या काळामध्ये जी हितेशची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल, तसंच एखादा सितारा अजून चमकायला हवं वाकलन टीमसाठी. आणि जीवन आणि ऋषी ही जोडी आहे आता मधल्या काळामध्ये. खरं तर मिडल ऑर्डर आहे, सक्षम आहे ही बॅटिंग ऑर्डर, परंतु इथे सक्षमपणा कणखरपणा बॅटिंगचा आता यांना दोघांना दाखवावा लागेल. जीवन स्ट्रायकर एंडला आणि ऋषी नॉन स्ट्रायकर एंडला. 12 बॉल 30ची गरज. गोलंदाज ऋतिक मात्रे ज्याने दुसरं षटक सामन्याला टर्न केलाय तो गोलंदाज आलाय. 4 धावा 2 विकेट. कमी गतीचा बॉल इथे पॉइंट कडे ढकललाय. वैभव होते तिथे 1 धाव पूर्ण. सिंगल डबल मी तर म्हणे वल्लभ संघ खुश राहील. प्रयत्न करावा लागेल, बॉलला गॅप मध्ये टाकावा लागेल. गोलंदाज आय थिंक थोडस बॅकअप द आणणं बॉल डिलिव्हर करतो, त्यामुळे इथे रिव्हर्स एखादा अटेम्प्ट करणं सध्या गरज आहे. मी म्हणेल काळाची गरज आहे. हे जॅन टेकन 1 मोर विकेट. ऋषीला परतावा लागतोय. धक्का क्रमांक 4 गीत 11 JK स्पोर्ट वाकलेन टीमला लागतोय. आणि आता धाव पलकावरती 43 लागल्यात, म्हणजे बॉल शिल्लक आहेत 10 आणि इथून गरज आहे ती म्हणजे 29 धावेची. येतोय 9 बॉल 29ची गरज. काय कमालीची गोलंदाजी आहे. डॉट बॉल आलाय, प्रेशर टाकला जातोय आता. 9-29. 12-30ची गरज होती, 9-29 उरल्यात. आता इथे मोठा फटका नाही आला तर मॅच फसेल वाकलन टीमला. चांगले फटकेबाजी करावीच लागेल. प्रेशर आहे गोलंदाजावरती. बॉल इथे वाईट पाहायला मिळतोय. 9 बॉल 28. एक वाईट धाव ही वल्लभ संघाला सुद्धा सामन्यातून बाहेर काढू शकते, कारण सतीश पाटीलचे 4 वाईट बॉल आहेत. जरूर महत्वाची विकेट त्या ओव्हरमध्ये आली. कमालीचा बॉल आहे, कमालीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन राहिला आणि बॉल डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी आहे. ती वाखडण्याजोगी कामगिरी सध्याच्या घडीला गोलंदाज ऋतिक मात्रे करतोय. आणि स्ट्रायकर एंडला अल्पेश पाटील 2 डॉट बॉल खेळलाय. समीकरण 8 बॉल 28ची गरज आहे. 2 बॉल महत्वाचे असतील वाकलन टीमसाठी. फटका चांगलाच यायला हवा. इथे काहीच करू शकत नाही डगआउट. डगआउट मधनं काहीच करू शकत नाही वाकलन संघ. यस, रेफर केलं गेलंय स्टंपिंग साठी. अगदी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये उभा आहे की नाही ते पाहिलं जाईल. स्ट्रोक कन्वर्ट केला तेव्हा शरीराचा कुठला भाग पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे की नाही हे चेकआउट केलं जाईल. इट्स अ नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. म्हणजे तिसरा 3 डॉट बॉल आलेत आतापर्यंत आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. थोडं स्पीडअप करा. भरपूर वेळ लागलाय या मॅचला. जरूर मॅच महत्वाची आहे, परंतु एवढा वेळ लागायला नाही हवा. वल्लभ संघ थोडंसं कॉपरेट करायचं आपण. 7 बॉल 28ची गरज. बॉल व्हाईट बॉल येतोय. वारंवार व्हाईट बॉल इथे दाखवले जातात आणि यष्टी रक्षक स्क्वेअर लेगच्या पंचावरती प्रेशर टाकतोय. वारंवार बेल्स उडवल्या जातात. कधी कधी अशा गोष्टींनाही पॅनलाइज करावं लागतंय. तुम्ही सारखे सारखे बेल्स नाही उडू शकत, कारण का तुमचं लक्ष यायचं विकेट किपर असायला हवं की फलंदाज कुठे उभा आहे.
शेवटचा बॉल गोड, शेवट गोड गोड गोड. कोणासाठी आहे? वलभसाठी आहे. नयननं टिपलाय झेल आणि फलंदाज आणखीन एक बाद होतोय. आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि गरज आहे 27ची. टीम मीटिंग नसो. आणि सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील आलाय. 6 बॉल 27ची गरज आहे. 12 बॉल 30 ची गरज असताना काय गोलंदाजी केली आहे ऋषी मात्रेनं. अगदी दोन्ही षटकं चांगलीच राहिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा आणि दोन्ही ओव्हरमध्ये 2-2 विकेट्स. गोलंदाज राज, क्या राज करेगा आज? हे जरूर पाहावं लागेल. 6 बॉल 27ची गरज. आणि सामन्याला खरं तर ऋतिकनं दोन्ही षटकामध्ये टर्न केलंय. हे दुसरं षटकच टर्निंग पॉईंट होतं की जिथे धावा थांबल्या गेल्यात. चला तुर्बे संघ थोडा मैदानाच्या बाहेर व्हा, आपण बाहेरून या. 6 बॉल 27ची गरज आहे. कदाचित बॉल तिकडे येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडं थांबा. मॅच क्रुशियल मुवमेंटला स्ट्रायकर एंडला फलंदाज जीवन. 6 बॉल 27ची गरज. पहिला बॉल लॉब केला, मिस टायमिंग नाहीये. बॉल चालला आउट ऑफ द पार्क. सामना बनला जाईल. 5 बॉल 21ची गरज आहे अजून. बॉल तो मिळत नसेल तर दुसरा बॉल घ्या लगेच. चला मॅच बॉल आलाय. 5 बॉल 21ची गरज आहे. मॅच अजून बनती जाते. राज क्या करेगा आज? क्या जीता हुआ मैच सामने वाली टीम के गोदी में डाल के देके जाएगा क्या? अगदी तसं घडलं तर वाकलन संघ भरपूर खुश असेल यात शंका नाहीच आहे. आणि त्यांना ते हवं आहे. जीवननं मात्र अगदी जान टाकली या मॅच मध्ये. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. परत एकदा स्ट्रेट डावीचा फटका. एकदा पूर्ण इथे एका टप्प्याने बॉल अडवलं जाईल. दुसरीचा प्रयत्न पूर्ण होईल कारण का फेकी खराब आहे. 4 बॉल 19ची गरज आहे. सामन्याला कधी वळण मिळत. 4 बॉल महत्वाचे, त्यातल्या त्यात एका डॉट बॉल वल्लभ टीमला आता अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवेल. सुवर्ण जीवन सोसायटी ग्रुपचे सर्व प्रतिनिधी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. 4-19 फटका आलाय. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. हा षटकार. बॉल शिल्लक राहतील 3 आणि गरज आहे इथून 13 धावेची. 3-13 या मॅच मध्ये कोणाचे वाजणार हे जरूर येणाऱ्या 3 बॉल वरती पाहायला मिळेल. सामना इथे रंगला जातोय. अगदी कुणाला वाटलं होते की या मॅच मध्ये वाकलन संघ अगदी ही धडक मारेल शेवटच्या ओव्हर मध्ये. आणि राज काय करतोय आज? त्यानं चांगली गोलंदाजी केली. ऋषी मात्रेनं 2 षटकं 7 धावा 4 विकेट मिळवल्या. त्यानं मॅचला टर्न केलं आणि राजने मात्र सामना अगदी इथनं हातातनं निसटवलाय. त्यानं 3 बॉल मध्ये 14 धावा बहाल केल्यात. 3 शिल्लक 13ची गरज. 3-13 कोणाचे वाजणार या मॅच मध्ये? काय चुरशीचा सामना आहे. अगदी पॅनल्टी घेऊन उतरलाय वाकलन संघ या मैदानाच्या आतमध्ये. 72चं टार्गेट होतं. पहिल्याच ओव्हरला 20 धावा 9 बॉल मिळाला होता पहिल्या बॉल वरती. सामन्याला टर्न केलं ऋषी मात्रेनं आणि समीकरण होतं 6 बॉल 27ची. आता 3 बॉल 13ची गरज. जीवन पाटील ऑन अ फायर. 3 बॉल 14 धावा बनवल्यात. आता 3-13ची गरज. राज पुढचा बॉल फुलटॉस इनसाइड आउट. काय कमालीचा स्ट्रोक. व्हाट अ स्ट्रोक. षटकार आलाय. 2 बॉल 7ची गरज. मॅच बनली जाते. वाकलन टीमचं डगआउट पूर्ण आता आनंदाने उड्या मारतोय यात शंका नाहीच आहे.
की या मॅच मध्ये घडलंय काय, सामना होता कुठे आणि हणलाय कुठे, त्याचं सर्व श्रेय जाईल जीवन पाटीलला. बॉल राजचे एवढे षटकारांची माफी मिळेल त्याला. चला वाकलन संघ आपण डगआउट मध्ये बसायचंय प्लीज. प्रदीप दादा डगआउट मध्ये बसा प्लीज, थोडे कॉपरेट करा. 2 बॉल 7ची गरज. डॉट बॉल राजला माफी मिळेल, परंतु डॉट बॉल नाही निघाला तर सामना इथे वाकलन संघाच्या खिशात जाईल. 2 बॉल 7ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला, कंपल्सरी चेसिंग आणि या बॉलला सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि इथे एक धाव जीवन सायकर हेनला पाहायला मिळेल. चला डगआउट मध्ये वाकलन संघ, डगआउट मध्ये शांतता असो. चला खेळाडू कक्ष मधून कोणी आवाज द्यायचा नाहीये. खेळाडू कक्ष मधून कोणी आवाज करू नये. संदीप पाटील, परंतु स्ट्रायकर एंडला जीवन पाटील आहे. 1 बॉल 7ची गरज. चला 1 चेंडू 6 धावा. आता आमचे आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज असणार आहेत. चला फोकस करायच्या मैदानामध्ये. शेवटचा चेंडू वळूया आमचे समालोचक लहू फडके यांच्याकडे. कौन सी टीम यहाँ से जीत का जश्न बनाएगी? एक गेंद बचे 6 रनों की जरूरत है. पिछला बॉल कितने कमाल का था, डॉट बॉल लगभग निकल रहा था. सामना संपल्यानंतरच आतमध्ये जायचं. 1 बॉल शिल्लक, 7ची गरज. MS धोनी स्टाईलने सामना संपवत आहे. जीवन टाळ्या व्हायला हव्यात आणि इथे सामना जिंकलाय. जय हनुमान वलभ संघानं अभिनंदन. परंतु काय सामना चुरशीचा राहिलाय. जीवन पाटीलने शेवटपर्यंत हार मानली नाहीये आणि अखेरकार इथे सामना गमवावा लागतोय. त्याचे कारण असेल गोलंदाज ऋषी म्हात्रे. काय गोलंदाजी साकारली ऋषीनं, ऋतिक म्हात्रेनं. 2 षटक 7 धावा आणि 4 विकेट. थँक्स लहू फडके. आता जे लढत झाली त्या लढतीमध्ये जे हनुमान वल्लभ क्रिकेट संघाने अतिशय दमदार परफॉर्मन्स केलं, विजय संपादित केलं, त्यांचा मी राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि जीत 11 वाकलन, प्रदीप दादा तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचं मनपूर्वक आभार. निखिल पाटील ठरतो या सामन्याचा सामनावीर. 13 चेंडूमध्ये 47 धावांची दमदार इथे इनिंग साकारणारा निखिल ठरतो या सामन्याचा सामनावीर. चला या निखिल, प्रदीप दादा स्पर्धेत सहभाग घेतला, मनपूर्वक आभार. निखिल यायचे आपण या. झुंज अतिशय कडवी झुंज बघायला मिळाली. निखिल या निखिल. निखिलला सामनावीराचा किताब इथे दिला जाईल. 13 चेंडूमध्ये 13 चेंडू आणि 47 धावांची इनिंग्स त्यांनी साकारली. वाकलन क्रिकेट संघाच्या फलंदाजाचं सुद्धा कौतुक जीवनचं करावे लागेल. अतुल दादा सावंत यांच्या शुभास्ते निखिलला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव इथे केला जाईल. या अतुल दादा सावंत यांच्या शुभास्ते इथे गौरव चिन्ह आणि राजे शुभ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार खऱ्या अर्थाने बघा एक गौरव चिन्ह देऊन निखिलचा इथे सामनावीर या किताबाने अतुल दादा यांच्या शुभास्ते इथे गौरव केला जात आहे. निखिल काय कशी लढत कशी झाली? खूप सुंदर झाली. वाकलन क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने पराभव